दोन्ही संघाचे कॅप्टन सचिन गोवारी सर, आवाज येतोय का ऐकायला? हा, मला ऍक्च्युली काही बंधन आहेत बोलायला की खो खो नंतर आता सचिन गोवारी सर जेव्हा आम्ही अंडर 14 खेळायचो न्यू इंग्लिश मला वाटतं दशकामध्ये कॅप्टन होते आणि आमच्यासाठी तेव्हा आयडल होते की अरे न्यू इंग्लिश स्कूलचे कॅप्टन सचिन गोवारी सर आहेत. म्हणजे आता तुम्ही पाहिलेला तो त्यावेळचा खो खो आणि आत्ताचा खो खो, म्हणजे आज या सगळे जर्सी पाहताना आणि आपण ते बनियन 15-15 रुपयाचे आणायचं, हा बदल जरा सांगितला आत्ताच्या पिढीला तर बरं होईल. एक बदल फक्त तुम्ही कुठल्या पद्धतीने खो खो खेळलात राऊंड होईपर्यंत? दोन्ही कॅप्टन आलात का? तर हा हा टॉस उडवतील सचिन सर. अरे टाळ्या होऊ द्या. एक आपली समोरची आपली फायटरची एक मुलगी कॅप्टन करते आणि खरोडादेव योद्धाने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलेलं आहे आणि सामन्याला लवकरात लवकर सुरू करायचे. सर तुमचे अनुभव आत्ताचा खो खो आणि तेव्हाचा खो खो एक दोन शब्दात. शब्द फार कमी पडतील ऍक्च्युली सांगायला. सर्वप्रथम अर्नाळा खो खो प्रीमियर लीग जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ आयोजित नवनिर्वाचित सर्व खेळाडू आणि सदस्य या सर्वांचं मी खरोखर मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की खरंच एक छोटीशी पंटी लावली होती फार वर्षापूर्वी, त्या पंटीचं आता खरंच सूर्यात रूपांतर झाल्यासारखं मला वाटतं. दिवा नाही सूर्य. आणि खरोखरच ह्यामध्ये आजी माजी आणि नवनिर्वाचित सर्व खेळाडू आणि सभासद यांचा फार मोठा वाटा आहे आणि हे सर्व बघताना खरोखरच फार गैरवरून पण येतंय की मनात सुद्धा वाटत नव्हतं की असं काही होईल या ग्राउंडवर, या मैदानावर असं काही होईल. पण खरंच या सर्व नवनिर्वाचित जे खेळाडू आहेत नवीन आणि या खेळाडूला मगाशी मी एक मेसेज वाचला निनादने टाकलेला की बऱ्याच ठिकाणी आता मी शाळेत आहे कॉलेजला शिकवतो तर तिकडे मी बघतो की मुलं बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगसाठी पोलीस ट्रेनिंग असेल किंवा कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक असं ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंगसाठी जातात पैसे भरून. तर या मैदानाने त्यांनी टाकलं की जवळपास आपल्या गावातले 40 ते 45 पोलीस तसेच बरेचसे BMC मध्ये काम करणारे सुद्धा या मैदानाने निर्माण केलेले आहेत. हे मी खरंच अगदी गर्वाने सांगेल. या मैदानाने आपल्याला नुसतंच खेळ दिलेला नाही तर पोट भरण्याचं साधन सुद्धा बऱ्यापैकी दिलेलं आहे असं मला खरंच मनापासून वाटतं. आणि हे सर्व उभं करण्यामध्ये बऱ्याच जणांचा हात आहे. मी कोणाचं पर्सनली नाव घेत नाहीये पण तरी मला काही 2-3 नावं अशी आठवतात असं की त्यावेळेला मी विश्वास सरांचं नाव घेईल प्रामुख्याने की मैदानासाठी ज्या खरोखर झटलेले आहेत बरेचसे आहेत, बरेच जण आहेत. सगळ्यांचे नावं काय मला घेता येणार नाही, आठवणारही नाही आहेत. गुरुनाथ आहे, गुरुनाथ सरांनी पण फार मोठं योगदान दिलं या मैदानासाठी. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर. जसा वेळ आणि जसे मला बुजुर्ग खेळाडू आढळतील अशा आठवणींना उजाळा द्यायचा मी प्रयत्न करेन. प्रेक्षक मी पुन्हा पुन्हा म्हणतोय जोश कमी पडतोय तुमचा. बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. हॅलो 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 हॅलो. चला तर आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. खरोडदेव विरुद्ध बांधावीर फायटर्स आणि बांधावीर फायटर्सला देखील ह्या स्पर्धेत कायम राहायचं असेल तर करूया मर्य स्थितीतला सामना. आणि
मला पंचांकडून काही सूचना येतात. हे समोर तुम्ही जे बाजूला इकडे खेळाडू आहेत बाउंड्री लाईनच्या बाजूला बाहेर व्हा ना तुम्ही प्लीज. सगळे मागे व्हा, मागे व्हा. एक फुटाचं अंतर ठेवा, बाउंड्री मध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा. तर खरोडादेव योद्धानं नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलेलं आहे आणि बांधावीर आक्रमण करतोय आणि हर्षलच्या हातून तर हा काही सुटत नाही आणि पहिल्या 20 सेकंदामध्ये बाद झालेला आहे तो खरोडादेवचा खेळाडू. 11 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू अमोल म्हात्रे, जवळपास 50 पार केलेला, आता बीएमसी मध्ये कार्यरत असलेला, एकेकाळी 90च्या दशकामध्ये जेस क्लब तर्फे ओपनिंगला उतरणारा हा खेळाडू आजही त्याच रग जोशने आपलं पदलालित्य, आपला खेळ आपल्या घरच्या प्रेक्षकांना दाखवतोय. 45 सेकंदांचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक गडी बाद झालेला आहे. हर्षलने एक आक्रमक सुरुवात करून दिलेल्या आक्रमणात आणि मृण्मयी आणि पलटीसाठी प्रसिद्ध आहे, पण थोडीशी चुकी त्यांच्या संघासाठी घातक ठरली असती. पण भागेश तांडेल, मी वारंवार उल्लेख करतोय, बॅड पॅच मधून त्याने आपल्या प्रदीर्घ प्रॅक्टिसने त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि ह्या स्पर्धेत कायम राहायचं असेल, गुणतालिकेत अव्वल राहायचं असेल तर त्याला आणि मृण्मयीला एक चांगलं संरक्षण करावं लागेल, दाखवावं लागेल. आता काहीसा सेट झालेला वाटतो. 1-1.5 मिनिटाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1.5-2 मिनिटं झाला तर एखादा खेळाडू आरामात स्थिर स्थावर होतो, त्याला वेळ मिळतो त्याची रणनीती ठरवण्यासाठी. पुन्हा एकदा हर्षल म्हात्रे थोडासा लवकर उठलेला आहे, त्याला मोह टाळता आलेला नाहीये, पण 1.5-2 मिनिटाचा खेळ पूर्ण होतोय. भागेश तांडेल आरामात खेळतोय, मृण्मयी ही लक्ष ठेवून आहे आणि हा खेचला, नजर हटी, दुर्घटना घटी, पण मृण्मयी ही लक्ष ठेवून आहे. आणि हा हर्ष म्हात्रे, जेस क्लब तर्फे पालघर जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा हर्ष म्हात्रे, चांगली डायव्ह मारली होती, पण ती डायव्ह काही त्याला फलदायी ठरलेली नाही, त्याच्या संघाला फलदायी ठरलेली नाहीये. कुठलाच धोका पोचलेला नाही खरोडादेव योद्धाला. 2 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. भागेश तांडेल चांगला पहिल्या पडझडीनंतर आपल्या संघाला सावरतोय, थकलेला वाटतोय मला, पण स्वतःला मोटिवेट करतोय, स्वतःला धक्के देतोय, पुशअप करतोय. भागेश तांडेल अगदी वाकून नजर ठेवतोय, पोलवर जाण्याचं टाळतोय. काही खेळाडूंची खासियत असते की पोलवर बॅटिंग करताना, डिफेन्स करताना पोलवर जात नाहीत. आणि 2.5 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय, पूर्ण थकलेला आहे. मृण्मयी मध्ये येते 1 मिनिट. अमोल म्हात्रे 50 वर्षाचा खेळाडू, पण त्या जोशने त्याच रगने आक्रमण करतोय. भागेश तांडेल थकलेला आहे, एक झटपट आणि हा ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ह्याला होल म्हटलं जातं. आणि भागेश चांगलं प्रदर्शन करतोय. 3 मिनिटं पूर्ण झालेली, अजून 4 मिनिटांचा खेळ बाकी. पहिल्या बॅच मधले फक्त एक खेळाडू आणि खो खो मध्ये चेक महत्वाचा असतो. चेक ही होता, पण काही इंचांचा फरक. अतिशय थकलेला आहे, पूर्ण थकलेला आहे, पण होल देतोय. आता रिंग खेचतोय, पलटी. चला ह्या 10 सेकंद स्वतःला मांडीवर थापटून स्वतःला मोटिव्ह करतोय. एक मला वाटत नाही ट्रॅक फाऊल. फक्त एक खेळाडू बाद झालेला आहे. 3.5 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. स्वतःला मोटिव्ह करतोय तो भागेश तांडेल आणि बाद होतोय तो भागेश तांडेल. आणि मृण्मयी बघूया, 4 मिनिटं पूर्ण होतोय, जरा लवकर उठतोय. अग्रेशन, पण इकडे अग्रेशनची गरज नाहीये, इकडे डोकं थंड ठेवावं लागेल. मृण्मयी खेळते, अजून 1 मिनिटांचं डिफेन्स तिच्याकडून अपेक्षित असेल. जबरदस्त आणि बाद होते ती मृण्मयी. अग्रेशन, मुलांमध्ये अग्रेशन बघायचं असेल इथल्या खो खोच्या मैदानावर तर हर्षल, आणि मुलींमध्ये तुम्ही पाहिलंच असेल मृण्मयी.
आणि देव सुमेध आणि हा हर्ष तांडेल आपल्या उत्कृष्ट टाचांचं डॉजिंगचं प्रदर्शन करणारा चेक एक आदर्श उदाहरण आहे की ज्यांना डॉजिंगची कला शिकायची असेल तर. देव पुन्हा एकदा पावणे 5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. हर्षल म्हात्रे पुन्हा डायरेक्ट शूट मारतोय पण देव ही चकवतोय, खेळतोय, आपल्या अनुभवाचा फायदा करून देतोय आपल्या संघाला. ही रीत मेहेर फक्त 9वी मध्ये असणारी विद्यार्थिनी ओपनच्या संघामध्ये 7-7 मिनिटं. तर जवळपास 5.25 मिनिटांचं. देव 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 लईत खेळतोय पुन्हा सुमेधकडे. सुमेध मितभाषी असलेला खेळाडू, थंड डोक्याने खेळणारा खेळाडू. फक्त 3 गडी बाद झालेले आहेत. जबरदस्त प्रदर्शन करतोय तो देव. चांगलं जजमेंट होतं हर्षल कडून पण पोल्टन वर काढलेला आहे तो देव याला. चांगला हा ते हर्ष. ओ 6 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि हर्ष आहे इथून पोल तिथून पोल अगदी आक्रमक पद्धतीने हर्षलचा वावर दिसतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा जजमेंट करण्याचा प्रयत्न पण डिकी उचललेली होती त्यामुळे पंचांचा इशारा. फक्त 40 सेकंदांचा खेळ बाकी. 4 गडी बाद झालेले आहेत ते आतापर्यंत खराडे देव योद्धाचे. आणि फक्त 20 सेकंदांचा खेळ बाकी. 2 पोल्टनला राऊंड आवश्यक आहेत आणि हर्ष खेळतोय चांगला संरक्षण करतोय खराडे देव योद्धाकडून. हा डिकी लवकर उठल्यामुळे फक्त 1 राऊंड पोलला घ्यायचंय त्याला. चांगलं संरक्षण केलेलं आहे हर्षने पण. 1 सेकंद. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ बघूया बघूया बघूया. आणि फक्त 4 गडी बाद झालेले आहेत ते. हॅलो हॅलो
राहून जाऊ द्या. हर्ष म्हात्रे अंडर 14 मध्ये पालघर जिल्ह्याकडून खेळलेला खेळाडू आणि रीत मेहर फक्त 9वीला आहे पण ओपनच्या संघामध्ये पण 7-7 मिनिटांचं देव काहीतरी विशेष एनर्जी घेऊन आलेला आहे. हर्षल सारख्या खेळाडूच्या डोळ्यात डोळे घालून पण आज खेळतोय. काहीतरी वेगळं बनत आहे त्याच्या. आतापर्यंत नाही राहू दे. 2 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय. रीत जी आता फक्त 9वीला आहे आणि जेएस क्लबच्या ओपन संघातून खेळते मुलींच्या. अगदी पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तिने. पालघर थोडं ठेव. हॅलो. पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व खेळते आणि चांगली खेळते ही छोट्या सणाची खेळाडू. 1-2.25 मिनिटाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि ह्या उत्स्फूर्त ऊर्जा असलेल्या खेळाडूमध्ये आपला एक जोरदार टाळ्या रीतसाठी होऊ द्या. हे जोरदार टाळ्या होऊ द्या रीतसाठी. एक 2.25 मिनिटांचा खेळ. पलटी. ओ नाही चकावलेला आहे रीतने. ओ ओ ओ ओ ओ ओ आणि बाद होती ती रीत. अजून जवळपास 2 मिनिटांचा खेळ बाकी. मृण्मयी निजाई अगदी चंद्रशेखर म्हात्रे 50 पार केलेले खेळाडू ही आपला करिश्मा जुन्या करिश्माची आठवण करून देत आहेत या मैदानातून. आणि जबरदस्त डायव्स देव याच्याकडून. कालपासून देव एनर्जी आणि फक्त एनर्जीच दाखवतोय. हर्षल जेएस क्लबचा आक्रमक खेळाडू
पण कधी कधी आक्रमणही तुम्हाला अजून 50 सेकंदांचा खेळ बाकी. आतापर्यंत बांधावर फायटर्सचे गडी बाद झालेले आहेत ते 4. आणि हे पोलच्या समोर जे उभे आहेत कॅमेऱ्याच्या बाजूला, ते बाजूला गौतम नाईक बाजूला व्हा तुम्ही, कॅमेऱ्याला अडचण होते. सगळे समोरचे बाजूला व्हा तुम्ही. आणि हे अग्रेशन आणि अग्रेशन बघायला मिळतोय आपल्याला. बांधावर फायटर्सचे 6 गडी बाद झालेले आहेत. 2 गुणांनी पुढे आहेत. मृण्मयी सुमित तांडेल. ओ समीर, उत्कृष्ट कॉर्नर होती, पण समीरला खोटा अपील करताना मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. आणि 6 आणि 4 बांधावी फायटर्सचे 6 गडी बाद झालेले आणि खरोडे 4 बांधावी फायटर्स 2 गुणांनी. आवाज नमस्कार मित्रांनो. कळम गावातले कपिल म्हात्रे आणि निशिकांत किणी म्हणजे यांनी व्यासपीठावर यावं. म्हणजे निशिकांत किणी यांना आठवण असेल की ह्या ग्राउंडवर आम्ही त्यांचं अंडरआर्म क्रिकेट पाहिलेलं आहे आणि त्यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही पाहिलेलं आहे. आणि एखादा सामान्य माणूस असामान्यपदी कसा जातो, म्हणजे कळमला जाताना तुम्हाला तो मोठा बंगला दिसतोय तो निशिकांत किणीचा आहे. पण हे सगळं करत असताना संजीवनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि आपल्या समाजातील बांधवासाठी अर्ध्या रात्री धावून येणारे, आपली विशेष ओळख लावून विशेष सवलत मिळून आपल्या बांधवांना उपयोगी पडणारे निशिकांत किणी सुद्धा आपल्या मैदानात आलेले आहे. त्यांनी व्यासपीठावर यावं. आम्ही कपिल म्हात्रे यांनी देखील यावं. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि निशिकांत म्हात्रे यांचा आम्ही क्षेत्ररक्षण आणि क्रिकेट या मैदानावर पाहिलेलं आहे. आता मागेच आपल्या क्रिकेट स्पर्धा झाली, त्या क्रिकेट स्पर्धेच्या नियोजनामध्ये आणि आयोजनामध्ये फार मोठं योगदान निशिकांत किणी यांचं होतं. त्यांचं या मैदानावर हार्दिक स्वागत. काय चमत्कार त्यांच्या हातून होतो.
आव्हान कायम राखायचं असेल तर वेगळं काही करावं लागेल. हर्षलचं ॲग्रेशन दिसते, पण गेल्या वर्षी जो खेळ दिसला तो ह्या वर्षी मला वैयक्तिकरित्या कुठे दिसत नाहीये. आणि बघूया भाग्येश तांडेल, मृण्मयी निजाई आणि अक्षय किणी संरक्षण करतायत दुसऱ्या डावामध्ये आणि 2 गुणांनी पुढे आहेत ते खरोडादेव योद्धा. गुणतालिकेत अव्वल असलेला हा संघ. पुन्हा 7 मिनिटांचा थरार सुरू होतोय. अमोल म्हात्रे 50 पार केलेला हा खेळाडू, पण रिंग अजूनही विसरलेले नाहीयेत. भाग्येश तांडेल ही बॅच किंवा हा खेळाडू जर लवकर बाद केला तर आपल्याला सामन्याचं चित्र वेगळं बघायला मिळू शकतं. जबरदस्त डाइव्स आणि बाद होतोय तो अक्षय किनी. तुम्ही शपथा घेतायत, पण आम्ही आता नंतर रिप्लाय बघून तुम्हाला फेअर प्लेअरचा अवॉर्ड पण देणार आहोत. सगळं आमची लक्ष बारीक नजर आहे तुमच्या खेळावर, तुमच्या अपिलांवर. मागचीच इनिंग पुढे नेल्यासारखी भाग्येश खेळतोय, स्वतःलाच मोटिवेट करतोय आणि हा बाद होतोय. भाग्येश 2 मिनिटांमध्ये 2 चांगले विकेट पडलेले आहेत आणि हीच लय कायम राखली तर वेगळं काही बघायला मिळू शकतं. आणि मृण्मयी बाद होते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, पण पुन्हा हर्ष, सुमेध आणि देव त्यांचा फार मोठा वाटा आहे की आपल्या संघाला गुणतालिकेत अव्वल नेण्यामध्ये. तर बांधावीर फायटर्सचे समर्थक जय जल्लोष करतायत, आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. 1-2 नारळ फोडून यायला पाहिजे होती तुम्ही. आणि जत्रा होते पोलच्या ठिकाणी आणि अगदी खो खोच्या परिभाषेत याला जत्रा म्हटलं जातं. म्हणजे एका सेकंदामध्ये 2 गडी मिळाले असते, पण 2 नंबरच्या खेळाडूने गफलत केली. पुन्हा देव काही तिन्ही खेळाडूंचा हा समन्वय साधला जात नाहीये. त्याला रनिंग बिटवीन द विकेट म्हणूया आपण. देव देवची खेळी पाहिल्यानंतर मला वाटतं की कोणासाठी काहीतरी वेगळं त्याला दाखवायचंच. आणि कालपासून तो आपल्या खेळीतून दाखवतोय आणि बाद होतोय देव. चार गडी बाद झालेले आहेत ते. 3.5 मिनिटांचा खेळ झालेला, अजून 3.5 मिनिटांचा खेळ बाकी. हा हर्ष तांडेल ही सातत्याने खेळतोय. हर्ष म्हात्रे लवकर उठला आणि त्याची परिणिती पंचांकडून तशी रीत.
बांधावीर फायटर्स कुठे रणनीतीमध्ये कमी पडतोय, कारण त्यांचा उत्कृष्ट आक्रमक खेळाडू 2 मिनिटापासून तिकडेच बसलेला आहे. हर्षलला जेव्हा खो मिळतो तेव्हा एक अग्रेशन, एक उत्साह भरभरून येतो. जबरदस्त पोल, जबरदस्त पोल. आणाभाका शपथा देखील घेतल्या जात आहेत. मला वाटतं हर्ष पण एका विशिष्ट रणनीतीने खेळतोय. त्यांचा डाव तिथला हर्षलला तर त्यांनी पूर्ण बसवून ठेवलेलं आहे. आता जातोय हर्षलकडे, पण बघूया हर्षल उठतोय. आणि मी म्हटलं तुम्हाला की हर्षलला बसवला होता तोपर्यंत विकेट नव्हता, पण हर्षल उठला आणि बांधावीरसाठी 1 विकेट त्यांच्या पारड्यात. 5.5 मिनिटांचा खेळ, अजून 2 मिनिटांचा खेळ, सॉरी 1.5 मिनिटांचा खेळ बाकी. सुमित एक मिनिटांचा खेळ बाकी. सुमेध साठी तर हा डाव्या हाताचा मळ आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या सुमेध साठी. सातत्याने खेळतोय आपल्या टीम साठी, आपले योगदान देत आहे. देव आणि सुमेधचं तर फार मोठं योगदान आहे. फक्त 30 सेकंदांचा खेळ बाकी. 2 फेऱ्या फक्त पोलला घ्यायच्या त्या सुमेध तांडेल्याला, आणि सातत्यपूर्ण आपल्या टीमचा बचाव करत आलेला आहे तो सुमेध तांडेल. लौकिकाला साजेसा खेळ करतोय. मला वाटतं या स्पर्धेत जास्तीत जास्त नाबाद राहणारा खेळाडू सुमेध असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुमेधसाठी. आणि फक्त जर हा सामना जिंकायचा असेल तर खरोडादेव योद्धाला फक्त 4 गडी बाद करायचे आहेत. मला हर्षलवर खूप साऱ्यांच्या नजरा असतील, खास करून त्यांच्या समर्थकांच्या.
आव्हान कायम राखण्यासाठी बांधावीर फायटर्सला हा सामना जिंकावाच लागेल. पुन्हा सगळ्यांच्या नजरा हर्षलवर असतील. रीत आहे जी एक लेडी खेळाडू आहे, पण ती पण ह्या मुलांना पुरून उरते. तिच्याकडून किमान 2 मिनिटं तरी ह्या मैदानात आता काढण्याची अपेक्षा आहे. आणि एकदा पुन्हा सगळ्यांच्या नजरा हर्षलकडेच असतील, कारण तो जर थांबला तर ह्या स्पर्धेत चार गडी बाद करायचे आहेत. तर सिनियर खेळाडू आहे, सामन्याला सुरुवात होतीये. रीत आणि हर्षलवर सगळ्यांच्या नजरा. समीर, अमोल म्हात्रे यांनी पुरे पडतायत, चांगला खेळतायत. 90च्या दशकामध्ये अमोल म्हात्रे चेस क्लब कडून पहिल्या बॅचला एक 4-4, 5-5 मिनिटं अगदी तुल्यबल्ल संघाबरोबर त्यांनी काढलेले आहेत. फक्त त्यांनी अर्धा. रीत, हर्षल, सगळ्यांच्या नजरा. हर्षल अग्रेशन. रिकी पॉन्टिंग, हरभजन सिंग यांची नावं घेतलं तर एक क्रिकेटमध्ये असं वादग्रस्त असं समीकरण होतं आणि एक अजेंडाही ठरतो कुठल्याही टीमचा. म्हणजे त्या पद्धतीने हर्षल विरुद्ध अपील केले जात आहेत का असं मला आता वाटू लागलंय. भूया हर्षल वर खूप सारं निर्भर करतंय आणि रीतवर. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ रीत ही खेळतीये. 1.25 मिनिटांचा खेळ पूर्ण होतोय. टाळ्या व्हायला पाहिजेत ह्या बॅच साठी. बांधावरला जर आव्हान कायम ठेवायचं असेल, हर्षल अजून 2-3 मिनिटं त्यांनी काढायलाच हवीत, तर फार मोठी उलथापालथ या स्पर्धेत होऊ शकते. पुन्हा ओ पलटी. अजून 1-1.5 मिनिटं हर्षल कडून निघाला तर ओ ओ ओ ओ चला. पण 10 सेकंदांची विश्रांती ही खो खो खेळामध्ये फार मोठी आहे. हर्षल चांगला खेळतोय. 1.25 मिनिटांचा खेळ पूर्ण. ओ ओ ओ ओ डेड विकेट, जिने 1-1.5 मिनिटं सहज काढला असता. डेड विकेट आणि सुमित तांडलचा चौकस नजर, चाणाक्ष नजर. 2 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. अगदी पूर्ण आणि बाद झालेला आहे. आणि आता अमोल म्हात्रे सिनियर खेळाडू आणि बाद होतोय तो अमोल म्हात्रे. आता जवळपास 3.5 मिनिटांचा खेळ बाकी, पण सामना जवळपास खरोडा देव योद्धाने जिंकल्यातच जमा आहे. औपचारिकता राहिली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. फक्त एक गडी बाद करायचा आहे. तो सामना बरोबरीत आहेत आता. आणि अजूनही समीर सहसा खोटा अपील करत नाही. काय झालं काही कळलं नाही पंचांच्याही. बघूया. 3 मिनिटं पूर्ण, 4 मिनिटांचा खेळ बाकी. 4 मिनिटात फक्त एका विकेटची गरज आहे, ती खरोडादेव योद्धाला. हा 7 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू. हीच कामगिरी त्यांनी आधीच्या साखळी सामन्यात केली असती तर आतापर्यंत काही. आणि हा सामना खरोडादेव योद्धाने जवळपास जिंकलेला आहे.
विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. थोडा हा दोन्ही लाव आणि आवाज वाढव.